नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज जर आपण लक्षात घेतलं, महत्त्वाची घडामोड जी आहे ती घडलेली आहे आणि ती घडली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मराठा आरक्षणाचा चेंडू हा सुप्रीम कोर्टात गेलेला, याबद्दलची आज पहिली सुनावणी पार पडली आणि आता त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने देऊ केल्या. बघूयात याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं, आरक्षणासाठी तारीख पे तारीख, सर्वोच्च न्यायालयाची सर्व राज्यांना नोटीस, आरक्षणावरनं नवा पेच. आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा म्हणत राज्यभरातल्या मराठा समाजानं आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मराठा समाजाला लवकरच आरक्षण मिळेल अशी आशा होती, परंतु या आरक्षणाचं घोंगडं अद्यापही तसंच पडलंय. मराठा आरक्षणाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. त्याबाबतची सुनावणीही आज पार पडली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला 50% जास्त आरक्षण देता येईल का अशी विचारणा करत 15 मार्च पर्यंत उत्तर देण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीनंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपाकडनं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावरती कठोर टीका केली. मोदींचं सरकार देशात आल्यानंतर त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केली आणि त्या 102व्या घटना दुरुस्तीमध्येच राज्य सरकारचे अधिकार आरक्षणाचे त्यांनी काढून टाकले. हे सगळं माहीत असताना देवेंद्र फडणवीसच्या त्या काळच्या सरकारला त्यांनी मुद्दामून मराठा समाजाला दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे आज आपल्याला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात जे अटॉर्नी जनरलनी जे निदर्शन जाणून दिलं त्याच्यावरून आपल्याला कळत आहे. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलेलं आहे. आमच्या राज्य सरकारच्या वतीनं सांगायला हवा होता की 102च्या घटना दुरुस्तीचा मुद्दा वेगळा आहे, कारण तो आम्हाला लागूच नाही आहे. परंतु राज्य सरकारच्या वतीनं 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातली चर्चा ही त्या ठिकाणी निघणं म्हणजे कुठेतरी आपल्या आरक्षणाला धोक्यात टाकण्यासारखं आहे. राज्य सरकार नेमकं काय करू इच्छिते आणि त्यानंतर अशोक चव्हाण साहेब यांचं म्हणणं ऐकल्यानंतर माझ्या बिलकुल लक्षात आलं की अशोक चव्हाण साहेबांना मराठा आरक्षणाच्या केसबद्दल काही देणं घेणं नाही आहे. या केसचं बरं हो का वाईट हो, त्यांना केवळ केंद्र सरकारवर टीका करायची आहे, केंद्र सरकारला जबाबदार धरायचा आहे आणि तो अजेंडा ठरवून त्या ठिकाणी ते बोलतायत. मराठा आरक्षणावरनं राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही पक्षांकडनं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले जात आहेत. यात मात्र मराठा समाज भरडला जातोय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तरी योग्य बाजूने निकाल लागणार का असाच सवाल उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याचबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत 3 महत्त्वाचे मान्यवर ज्यांच्याशी या मुद्द्याला घेऊन मी चर्चा करणार आहे. आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत औरंगाबादहून या विषयातले याचिकाकर्ते विनोद पाटील आणि याचिकाकर्ते दिलीप पाटील देखील आपल्यासोबत आहेत. मी सुरुवात राजेंद्र कोंढरे यांच्यापासून करतोय. राजेंद्र कोंढरेजी, आज न्यायालयामध्ये जे काही घडलं आणि आता यापुढे प्रत्येक राज्याने याबद्दलचा से द्यावा हे जे न्यायालयाने म्हटलेलं आहे, या सगळ्या गोष्टींकडे आपण कसं बघता? आज सकाळपासून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत राज्य सरकारचे अधिकार काढून घेतलेले आहेत किंवा नाहीत ह्या बाबतीतली चर्चा आणि त्या अनुषंगाने सर्व राज्य सरकारांना आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला आहे. पण मला ह्या ठिकाणी नमूद करावं असं वाटते, सकाळपासून जी चर्चा चालू आहे, ज्या वेळेस 102वी घटना दुरुस्ती झाली आणि या 102व्या घटना दुरुस्ती करताना
त्या बिलाच्या संदर्भामध्ये एक सिलेक्ट कमिटी खासदारांची नेमली गेली होती. त्या खासदारांच्या कमिटीमध्ये माननीय दिग्विजय सिंग, आपल्या राज्यातले हुसेन दलवाई, प्रफुल्ल पटेल आणि अनिल देसाई हे लोक होते. आणि या पार्लमेंटरी कमिटीच्या रिपोर्टमध्येच त्यांनी जो पॅरा नंबर 20 आणि पॅरा नंबर 12 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही राज्य सरकारचे कोणतेही अधिकार काढून घेतलेले नाहीत. बर, याही उपर मला जाऊन आता सर्व राजकीय पक्षांना आवाहन करायचंय, जर अशा प्रकारचे राज्य सरकारचे अधिकार फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर सगळ्या देशातले काढून घेतले असते तर सर्व राज्य सरकारचा जो राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा असतो, ह्या कायद्यामध्ये त्या राज्य सरकार पुरते जे अधिकार होते त्या अधिकार काढून घेतल्याच्या गोष्टीच्या बाबतीतली तरतूद त्यांच्या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करावी लागली असती की आपल्या स्टेटमध्ये करावी लागली असती. बर. त्यामुळे हे बिल मंजूर केलं त्यावेळेस थावरचंद गहलोतांनी संसदेमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत. आता त्याच्याबद्दलची जी संदिग्धता आहे ती संदिग्धता कोर्टाच्या बाहेर सुद्धा राज्य सरकारने जर केंद्राला लिहिलं असतं आणि मला याचं उत्तर द्या तर आलं असतं, परंतु ते करण्याच्या ऐवजी तुमच्या पार्लमेंटरी कमिटीचे जे लोक त्या ठिकाणी मेंबर होते त्यांना विचारा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता राजकीय प्रत्यारोपामध्ये मराठा आरक्षणाचं जे काही मुसळ तुम्ही केरात घालायला निघालायत, ज्यावेळेस राज्याच्या विधिमंडळामध्ये याचा ठराव झाला विधानमंडळात, त्या ठरावाच्या वेळेस जे बिल मराठा आरक्षणाचं आलं त्या दिवशी आज जे लोक सांगतात की राज्याला अधिकार नाही, मग तुम्ही झोपले होते का त्यावेळेस? तुम्ही त्यावेळेस जर मांडलं असतं तर ही मला दिशाभूल दिलीप पाटलांना विचारायचं. दिलीप पाटील, मग कोण संभ्रम निर्माण करताय? सत्ताधारी म्हणतायत ते खरं म्हणायचं की देवेंद्र फडणवीस आज यांनी जे त्याला काउंटर आन्सर देऊ केलेलं आहे ते खरं म्हणायचं? नेमकं काय? मग याबद्दल महत्वाचं आहे, कोंढरे साहेबांनी आता जे सांगितलं, जी सिलेक्ट कमिटी आहे, सिलेक्ट कमिटी भूपेंद्र यादवांच्या नेतृत्वाखाली सिलेक्ट कमिटीने म्हणजे राज्यसभेमध्ये ज्यावेळी चर्चा झाली आणि राज्यसभेमध्ये चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी असे काही प्रस्ताव आले की राज्याचे अधिकार काढून घेण्यात येते. त्यामुळं ते सिलेक्ट कमिटीकडे गेलं. भूपेंद्र यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली ती सिलेक्ट कमिटी होती आणि त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं की राज्याचे अधिकार काढून घेण्यात येणार नाही. आता कोंढरे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने जर का राज्याचे अधिकार काढून घ्यायचे असा प्रश्न आला असता तर ह्या राजकीय पक्षाच्या लोकांनी त्याच वेळी विरोध करायला पाहिजे. दुसरी गोष्ट असा आहे की विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये हे बिल पास झालं. हे बिल ज्यावेळी पास झालं त्यावेळी सर्व पक्षाच्या याने एक मताने हे बिल पास झालेलं आहे. त्यावेळी आपण ह्या कुठल्या गोष्टीवर चर्चा करायला पाहिजे होती का नको होती? तर आता कुठलीही जर का चर्चा न करता माननीय हायकोर्टामध्ये या बिलाला आणि या एससीबीसी आरक्षणाला आपण वैध ठरवलं असताना आता परत या ठिकाणी नवीन विषय राजकीय हे लोक का करतायत? कुठलीही पार्टी असू दे, यांनी ह्या विषयावर चर्चा करताच कामा नये. दुसरी गोष्ट असं आहे की राजकीय लोक, आता मी म्हणतो की सरकारने आता जे काही आज जे प्रपोजल मांडलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीला सगळ्या देशातील राज्यांना इन्व्हॉल्व करा, हीच गोष्ट 2 महिन्यापूर्वी का आणली नाही हो? प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्ट हे सरकार का आणतंय? तर प्रत्येक वेळी आता पुढची गोष्ट आता तुम्हाला सांगतो की याच आज वकिलांनी सांगितलं की आम्ही पुढच्या तारखेला इंदिरा स्वानी केस बद्दल जे 50% मर्यादा आहे त्याबद्दल देखील आर्ग्युमेंट करू. हेच आर्ग्युमेंट आज का केलं नाही किंवा गेल्या तारखेला का केलं नाही? म्हणजे सरकारचं आता जे धोरण चालू आहे की तारीख पे तारीख करत जे पुढे ढकलायचं आहे त्याला मराठा समाजाचा विरोध आहे. कारण मराठा समाजाला मधल्या काळामध्ये एमपीएससी असू दे किंवा बरोबर, नोकर भरतीचा मुद्दा असेल, हा परीक्षांचा मुद्दा असेल, याला सगळ्याला मुकावं लागलं. मला विनोद पाटील यांच्याकडे जायचं. विनोद पाटील, आता न्यायालयाने म्हटलंय या विषयाला घेऊन, आरक्षणाच्या विषयाला घेऊन जर आम्ही निकाल देतोय तर अर्थात त्याचा एक व्यापक परिणाम जो आहे, दूरगामी परिणाम जो आहे तो दिसून येऊ शकतो. म्हणून इतर सगळ्याच राज्यांनी याबद्दलचा आपला से द्यावा. यामुळे आरक्षण देण्याची जी प्रक्रिया आहे ती लांबली असं आपल्याला वाटतं का? निश्चित ती प्रक्रिया लांबली. जर स्पष्टपणे जर बोलायचं ठरलं तर द डे बी पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वजण एकच मागणी करत होतो की मराठा आरक्षण प्रकरण हे वेगळं राहू शकत नाही. कारण तामिळनाडूमध्ये 50% ची मर्यादा त्या ठिकाणी ओलांडलेली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 50% ची मर्यादा ओलांडलेली आहे. राज्य सरकारला आम्ही सातत्याने हेच सांगत होतो की आपण अशी मागणी केली पाहिजे. कारण की सुप्रीम कोर्टची जी टेरिटरी आहे, सुप्रीम कोर्टचं जे कार्यकक्ष आहे संपूर्ण भारत आहे. एखाद्या राज्यामध्ये 50% ची मर्यादा एक्सेप्ट करणं, एखाद्या राज्यामध्ये 50% ची मर्यादा नाकारणं असं सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. तो सुप्रीम कोर्टमध्ये जो निर्णय होईल तो संपूर्ण देशाला लागू होईल. आता आज नेमका प्रश्न काय आहे की
ज्यावेळेस आपण बघितलं की मागच्या काळामध्ये 3 न्यायमूर्तींनी याच्यावर निर्णय दिला, त्यानंतर हे देत असताना मी समाजाच्या वतीने माननीय न्यायालयाला मागणी केली की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवलं पाहिजे. त्या दिवशी मला चांगलं आठवतं की काँग्रेसचे नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी भाष्य केलं की 5 न्यायमूर्तींची काय गरज आहे, आणि 5 महिने राज्य सरकार विचार करत राहिलं आणि 5 महिन्यानंतर राज्य सरकारने अर्ज केला. त्या 5 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी स्थगिती मिळाली. सुप्रीम कोर्टची प्रोसेस कशी आहे की 3 न्यायमूर्ती निर्णय देत असेल तर 5, आणि 5 न्यायमूर्ती निर्णय देत असेल तर तुम्हाला 8 आणि 11ची मागणी करण्याचा अधिकार आहे. जसं दिलीप तात्या आता म्हणाले की राज्य सरकारने उशीर का केला, आमचं हेच म्हणणं आहे की ही मागणी जर त्याच दिवशी 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत केल्या जर केली असती तर 1 वर्षाची रिहर्सल त्या ठिकाणी थांबली असती. मराठा समाज आज कोणत्या संकटात सापडलेला आहे? मराठा समाज अशा संकटात सापडलेला आहे की आता माननीय सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्याला सांगितलं तुमचं म्हणणं मांडा. आता प्रत्येक राज्यासमोर वेगवेगळ्या प्रायोरिटीज आहेत. कोणाला याच्यामध्ये पडायचं आहे, कोणाला झाकून ठेवायचं आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचं सरकार आहे. जर सरकार वेगळं वेगळं असेल तर ते दर तारखेला वेळ मागून घेईल की आम्हाला अधिक म्हणणं मांडायचं वेळ द्या, तोपर्यंत हे मॅटर फायनल होणार नाही. आणि मराठा समाजाचे विद्यार्थी जैसेच्या तैसे परिस्थितीमध्ये राहील. जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही जुन्या गोष्टी हस्तक्षेप करणार नाही, तर राज्य सरकारने आम्हाला नियुक्त्या दिल्या नाही आणि 20-21चं शैक्षणिक आरक्षण बरोबर बंद केलं, तर सरकारने 11 न्यायमूर्तींची मागणी करत असताना, सर्व राज्य सरकारला पार्टी करत असताना, मराठा समाजाला ज्यांच्या हातात जे आहे, सरकारच्या हातात जे किमान ते द्यायला नको. एकीकडे राज्य सरकारने घोषणा करावी, आमच्या हातात असलेल्या गोष्टी द्यावा, नंतर 11 काय 40 न्यायमूर्तींचं खंडपीठ त्या ठिकाणी वेळोवेळी मागावं. तुम्ही तिघांनी देखील हे पर्याय सुचवलेले आहेत. विनोद पाटीलजी, अधिक चर्चा आपण करूयात, पण जेव्हा मी ही चर्चा घेतली तेव्हा खरं तर एक वेगळाच नवीन मुद्दा आपल्याला समोर येताना दिसला. आणि माझ्या मनातला हाच एक प्रश्न आहे की जेव्हा कधी याबद्दलची तारीख किंवा सुनावणी असते तेव्हा त्याला सामोरं जात असताना राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या वकिलांची याबद्दलची तयारी नसते का? काय नेमकं घडू शकतं किंवा काय बोललं पाहिजे याबद्दलची पूर्वतयारी करण्यात आलेली नसते का? हा प्रश्न वारंवार समोर येताना दिसतोय. आणि याच प्रश्नाचं उत्तर मी पुन्हा एकदा ब्रेक नंतर या तिघांकडनं जाणून घेणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय आज मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन खरं तर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. पहिली सुनावणी ही जी पार पडली यामध्ये सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा निर्णय घेत असताना याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, म्हणून प्रत्येक राज्याने 50% वरती आरक्षण असावं का याबद्दल आपलं म्हणणं मांडावं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आणि यानंतर आता आपण बघतोय की आरक्षण देण्याच्या विषयाला घेऊन थोडा याला विलंब होऊ शकतो, कारण ही प्रक्रिया मोठी झालेली आहे. राजेंद्र कोंढरे यांच्याकडे मला जायचंय. राजेंद्र कोंढरेजी, दरवेळी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा राज्य सरकारच्या तारीचा एक नवीनच मुद्दा आपल्या समोर येतो. आपण जर सुनावणीला न्यायालयाला सामोरे जातो आहोत तर काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. याबद्दलची पूर्वतयारी झालेली नसते का? आणि आज सगळ्या राज्यांनी आपलं म्हणणं मांडावं हा जो मुद्दा पुढे आलेला आहे, हा नेमका मुद्दा कुठून आला? बघा, सिव्हिल ऍप्लिकेशन एक आलेलं होतं, आय नंबर 55/12/2021, आणि ह्याच्यामध्ये आज माननीय कोर्टाने ऑर्डर केले की 102च्या अमेंडमेंटच्या बाबतीमध्ये सगळ्या राज्याचं म्हणणं ऐकून घ्यावं. आता आम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा संशय असा येतो की जी गोष्ट पूर्णपणे पार्लमेंटरी कमिटीमध्ये क्लॅरिफाय झालेली आहे, संसदेत क्लॅरिफाय झालेली आहे, आणि सर्व राज्य सरकारला जर अशी परिस्थिती असती तर त्यांनी आतापर्यंत बोंबाबोंब केली असती. अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्या राज्यांना नोटिसा काढणं, मागाशी जे विनोद पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे साहेब, आता ह्या सगळ्या राज्यांचं म्हणणं यायला सुद्धा 1-2 वर्ष लागू शकतात. त्यामुळे आता राज्य सरकारने हे जे काय कोणी उद्योग केलेला आहे सगळ्या राज्यांचं म्हणणं मागवण्याच्या बाबतीत, हे फक्त 102च्या अमेंडमेंटच्या बाबतीमध्ये आहे. 50%च्या पुढे जी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे ती प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे, हे मी परत एकदा ध्यानात आणून देतो. 102च्या अमेंडमेंट प्रमाणे, 103 प्रमाणे जी आपल्याकडे 10% ईडब्ल्यूएस आहे, ते ईडब्ल्यूएस घटना दुरुस्ती करून झालेलं आहे. आणि तामिळनाडूचं एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस बेसवर आहे, जे महाराष्ट्राचा सिमिलर ऍक्ट सांगतो. आणि महाराष्ट्राचा जो बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट आहे, ह्या रिपोर्टमध्ये सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणजे विशेष सर्वसाधारण परिस्थिती 50%च्या बाहेर जाण्यासाठी काय आहे हे नमूद केलंय. आणि इंदिरा साहनीनेच सांगितलंय की जर अशी परिस्थिती विशेष अपवाद असेल तर 50%ची लिमिट क्रॉस करताय. आता प्रश्न असा आहे की तो मुद्द्यांवर कव्हर करण्याच्या ऐवजी
11 जजेसचं बेंच बसून पुरा इंदिरा साहनीचं पुन्हा सुनावणी घेणं म्हणजे हा निकाल 10 वर्ष येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. कारण जेवढी लँडमार्क जजमेंट या देशामध्ये माननीय न्यायालयाने दिली, बर अरे ते राम मंदिरापासून असेल, मंडल कमिशनचं असेल, नागराजचं जजमेंट असेल, जर्नल सिंगचं जजमेंट असेल, ही सर्व जजमेंट यायला 5-5, 10-10, 15-15 वर्ष गेलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये ज्या धोरणात्मक विषयाचा परिणाम त्या राज्यात होणार आहे, ती राज्य त्यांना स्टे नसताना हे अंगाला लावून घेणार नाही असं मला प्रायमरी वाटतं. बर किती जरी प्रयत्न केले तरी 15 तारखेला होईल आणि 30 तारखेवरचा निकाल येईल, ह्या भ्रमात आता मराठा समाजाने राहू नये. बर मी या चर्चेमध्ये राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे सरांना देखील सहभागी करून घेतोय. आणि सर, आपलं स्वागत. आज न्यायालयात जे काही घडलं ते आपल्याला माहिती आहे. या संपूर्ण विषयाचा किंवा एकूणच राज्यात जेव्हा जेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा नेमकं काय करायला हवं याविषयी आपला गाढा अभ्यास आहे. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, या पुढे जाऊन राज्य सरकारने काय करावं असं आपल्याला वाटतं? काय पर्याय आहेत? यापुढे राज्य सरकारने काय करावं ह्या प्रश्नाला उत्तर खूप सोपं आहे. कोर्टात केस चालू आहे, ती कोर्टामध्ये त्यांना आर्ग्यू करणं भाग आहे. ते त्यांचं कर्तव्यही आहे आणि ते त्यांच्यावर आलेली आता जबाबदारी देखील आहे. तेव्हा राज्य सरकारला ही केस पुढे लढावीच लागेल. राज्य सरकार आपल्याला माहित आहे हायकोर्टात जिंकलं होतं आणि विरुद्ध बाजू सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. राज्य सरकारला काही चॉईस नाही, त्यानं सुप्रीम कोर्टात भांडणं फेस करावीच लागणार आहेत. सर, आपण आणखीन बोलणार आहोत या मुद्द्याला घेऊन. हा, बोला सर, काहीतरी म्हणत होता सर, बोला. हा, नाही, मी म्हणत होतो की याच्यातून मार्ग निघतो का असा आपल्या प्रश्नाचा जर रोष असेल तर पूर्वीपासून आपण हे म्हणत आहोत, कोर्टामध्येही हे म्हटलेलं आहे, याच्यावर बहस झाली होती की हे आरक्षण तुम्ही एक्झिस्टिंग ओबीसीच्या कॅटेगरी मधून द्या, त्याच्यामुळे हा सर्व प्रश्न टळला असता. संपूर्ण ओबीसींना जितकं आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठ्यांना एक आरक्षणाचा भाग म्हणून जर दिलं असतं तर हा सगळा पेच प्रसंग टळला असता. महाराष्ट्र सरकार तेव्हाचं जे होतं त्याला ते करायचं नव्हतं. त्यांनी मराठा नावाचा एक नवीन गट तयार केला, एक नवीन क्लास तयार केला आणि असा क्लास करता येतो का नाही हा एक वादाचा मुद्दा आता मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे. जर महाराष्ट्राला असं करता येत असेल तर देशातल्या कुठल्याही राज्याला अशा तऱ्हेचे क्लासेस निर्माण करता येतील. मग 50% एक्सीड होतं का नाही हा प्रश्न येतो. तर 50% आम्ही करू शकू का नाही करू शकू हा मुद्दा गौण आहे. 50% हा आजचा कायदा आहे. आजच्या कायद्यात तुम्ही 50%च्या पुढे न जाता 50%च्या आत हे रिझर्वेशन देऊ शकत होता, पण ते तुम्ही दिलं नाहीत आणि ह्याच्यामुळे हा सर्व पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि सर, आपल्याला आणखीन बोलायचं, आणखीन काही प्रश्न आहेत आणि दिलीप पाटील, मी आपल्याकडे येतो. हो, मी निश्चितपणे आपल्याला वेळ देणार आहे. ब्रेकनंतर मी आपल्याकडे येतो. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत आज अशोक चव्हाणांनी काय म्हटलं. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला आरक्षणाबाबत अधिकार नाही असं विरोधकांचं म्हणणं योग्य नसल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. बघूयात. 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला एससीबीसीचा कायदा करण्यासंदर्भामध्ये अधिकार राहिले किंवा कसे तपासावं लागेल अशा प्रकारची संदिग्ध भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये जो कायदा पारित केला त्या कायद्यावरच एकंदरीत प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे धोरण हे केंद्र सरकारने आज स्वीकारल्याचं त्या ठिकाणी सुरुवातीला स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे ही संदिग्धता दूर झाली पाहिजे. 15 मार्चला ज्यावेळेस पुन्हा सुनावणी आरंभ होणार आहे त्यावेळेस केंद्र सरकारला याच्यामध्ये स्पष्ट भूमिका, दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट करावं लागेल की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार नाहीत असं जे ध्वनित झालं ते एकंदरीत स्पष्ट करण्याची आता जबाबदारी ही केंद्र सरकारवर आलेली आहे. आणि यानंतर थेट मला जायचं आहे आणि सरांकडे. आणि सर, मला आज सुप्रीम कोर्टात जे घडलं ते आपल्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचंय, कारण दरवेळी एक नवीन व्हर्जन समोर येताना दिसतंय. हो, मी आपल्याला सांगतो आज सुप्रीम कोर्टात काय घडलं ते. प्रामुख्याने
आरक्षण विरोध करणारी जो ग्रुप होता, दातार वकील ज्यांना रिप्रेझेंट करतात, जे इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई हायकोर्टापुढे दातार साहेबांनी बहस केलेली होती, त्यांना वगळलं तर बाकी सर्वजण, मग त्याच्यात काँग्रेस आली, त्याच्यात भाजप आलं, त्याच्यात सगळे आले. आता हे लोक काही पार्टी म्हणून येत नाहीत, पण त्यांचे वक्ते म्हणून जे जे वकील तिथे आलेले होते, या सर्वांचं म्हणणं असं होतं की हा वादातीत मुद्दा हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, याचे रिपरकशन्स देशभर होतील, तेव्हा अशा वेळेला सर्वांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. तुम्हाला ह्या प्रश्नाचा व्यापक स्वरूपानेच विचार करावा लागेल. सुप्रीम कोर्टनी फक्त जर मराठा आरक्षणाचाच मुद्दा घेऊन केसमध्ये निकाल द्यायचं ठरवलं तर फारसं वाईट काही होणार नव्हतं, असा निकाल देता आला असता. पण ह्या निकालाचे प्रतिसाद देशभर वेगवेगळ्या राज्यात उठले असते. महाराष्ट्रासारखंच 50% जास्त आरक्षण अनेक राज्यात झालेलं आहे आणि त्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये आज पेंडिंग आहेत. या बॅकग्राऊंडमध्ये याचा व्यापक विचार करायला सुप्रीम कोर्ट बसलेली आहे. याच्यातले जे बारीक मुद्दे आहेत ते मी आपल्याला सांगेन आपल्याला हवं तर, पण प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाचं मत असं होतं की आम्हाला 50% पुढे जाता येतं का, मग 102 घटना दुरुस्तीचा अर्थ काय, त्या घटना दुरुस्तीचा इम्पॅक्ट काय होतो, राज्याला हे कायदा करायचे अधिकार आहेत का नाहीत, का केंद्राला हे अधिकार आहेत, याच्यावर जर विचार करावा लागत असेल तर ह्याच्यात राज्यामध्ये अमुक सरकारने बरोबर केलं होतं का किंवा तमुक सरकार बरोबर करतंय का, हा मुद्दाच उठत नाही. कायद्याची काय स्थिती आहे हे बघितल्या जाणार आहे आणि त्याच्यावर विचार होणार आहे. मला विनोद पाटील यांच्याकडे जायचं. विनोद पाटीलजी, की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात घटनात्मक पेच असल्याने केंद्राने देखील योग्य ती पावले उचलावीत असं आवाहन विद्यमान राज्य सरकारने वारंवार केलंय. अटॉर्नी जनरल यांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करणारी अनुकूल अशी भूमिका मांडावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना यापूर्वीच पत्र लिहिलंय. जबाबदारीचा भाग नाही म्हणून, पण दोन्ही बाजूनी काही गोष्टींची तयारी करण्यात किंवा काही गोष्टी कन्सिडर करण्याच्या विषयाला घेऊन गणित चुकलं का? आपण जर बघितलं की कुठल्याही न्यायालयामध्ये ज्यावेळेस एखादं प्रकरण चालतं त्याला एक नीती लागते, ए प्लान, बी प्लान, सी प्लान, डी प्लान. परंतु दुर्दैवाने मराठा आरक्षणामध्ये तशा पद्धतीने कुठलाही प्लान किंवा कुठली युक्ती नसल्यामुळे याच्यामध्ये विलंब झाला आणि वेगवेगळे निर्णय समोर येत आहे. आज आपण सकाळपासून चित्र बघितलं तर सगळ्या पक्षाचं चित्र बघितलं की सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं आणि आता काय केलं पाहिजे हे खरं तर राज्य सरकारकडनं अपेक्षित होतं. जसं कोंढरे साहेबांनी स्पष्ट केलं की कोणीतरी ही मागणी केली की सर्व राज्य याच्यात क्लब झाले पाहिजे. त्याच्यावर राज्य सरकारची आज भूमिका असं येणं अपेक्षित होतं की आम्ही तात्काळ सगळ्या देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना कोऑर्डिनेट करून 8 दिवसाच्या आत सगळ्यांचं म्हणणं घेऊ. विरोधी पक्षाकडनं असं अपेक्षित होतं की आम्ही केंद्र सरकारला सांगू की ज्यावेळेस ही घटना दुरुस्ती झाली त्या अगोदर मराठा आरक्षणाची प्रोसेस झाली होती आणि घटना दुरुस्ती ही करत असताना ती EWSची वेळेस केली होती. मराठा आरक्षण करताना वेगळा प्रवर्ग करून दिला होता. दोघांच्या तारखामध्ये फार फरक आहे, त्यामुळे ते लागू होत नाही. परंतु दोन्ही पक्षाकडून असं झालं नाही. नेमकं होतं काय की कोर्टामध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याला कशी इनकॅश करायची हा पॉलिटिकल सिनारो त्या ठिकाणी तयार होतो आणि दुर्दैवाने आमचा समाज, आमचे सर्व विद्यार्थी जागच्या जागी थांबून जातात आणि एक भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा एक भावना कुठल्याही राजकीय पक्षाची दिसत नाही. खरं तर राज्य सरकारने तयारी करत असताना हे सर्व मुद्दे समोर येणार आहे, याला काउंटर काय आहे असं स्टेटमेंट होणं अपेक्षित आहे. कारण इथं मतदान नाही आहे की आज जसं अशोक चव्हाण साहेब म्हणाले की केंद्राने याच्यामध्ये भूमिका स्पष्ट करावी, विरोधी पक्ष म्हणले राज्यांनी करावी. का आम्ही मतदान घ्यायला बसलो का? इथे एका पिढीचा प्रश्न आहे, फार मोठ्या समाजाचा प्रश्न आहे, जो संख्येने फार मोठा आहे. याच्यासाठी स्ट्रॅटेजी लागेल की नेमकं कायद्याच्या बाहेर जाता येईल का? जसं आने साहेब म्हणले कायद्याच्या बाहेर कोणीच जाऊ शकत नाही. मग कायद्यामध्ये बसून काय काय करता येईल? कारण ज्यावेळेस हा विधिमंडळाने ठराव केला होता याचा रिपोर्ट आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये मागास आयोगाचा स्वीकारला होता आणि योगायोगाने आने साहेबच त्या ठिकाणी माझ्या वतीने उभे होते आणि तो रिपोर्ट आम्ही स्वीकारला होता.
तो रिपोर्ट आल्यानंतर सर्व आमदारांनी, सर्व पक्षीय आमदारांनी त्या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव केला आणि कायद्याची वाहवाही केली. सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या तोंडात पेढे भरवले. मग त्याच वेळेस याचा विचार करायला नको होता का? आणि आज वन फाईन मॉर्निंग जर येऊन दोन्ही पक्ष सांगत असतील तर हे चालणार नाही. दोघेही जबाबदारी झटकू शकत नाही. सत्ताधारी झटकू शकत नाही, विरोधकही झटकू शकत नाही. सत्ताधाऱ्यांवर अधिकची जबाबदारी आहे. त्यामुळे आमच्या समोर तुम्ही काय मांडणार आहात आणि काय करणार आहात आणि निर्णय कसून घेऊन आणणार आहात, एवढाच मुद्दा आम्हाला आता राज्य सरकारकडनं अपेक्षित आहे. बरोबर. आणि सरांना यातले बहुतांश मुद्दे पटलेले दिसत आहेत. मला त्यांच्याकडे जायचं आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. आणि सरांकडे मी जाणार आहे आणि राजेंद्र कोंडरे आपल्याकडेही येतोय. दोघांचे मुद्दे आपण जाणून घेऊयात एक ब्रेक, आणि ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहील. जाणून घेऊयात की प्रत्येक टप्प्यावरती जी योजना तयार असायला पाहिजे राज्य सरकारच्या वतीने, आणि त्यातही केंद्र सरकारचं सहकार्य, हा जो भाग आहे तो कसा असायला हवा, बोलणार आहोत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता मी या शोच्या या भागाच्या शेवटच्या पर्वात आलेलो आहे. वेळ माझ्याकडे अगदी थोडा आहे. थेट मी आणि सरांकडे जातोय. आणि सर, जसं ब्रेकपूर्वी विनोद पाटील यांनी खरं तर मुद्दा मांडला की आता राज्य सरकारच्या वतीने कोणीतरी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी कोऑर्डिनेट करून त्यांच्याकडचा जो से आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते लवकरात लवकर मागून घ्यावं, याबद्दल काय नेमकं आता पुढे करता येऊ शकतं? मला विनोद पाटलांचा मुद्दा चूक आहे असं म्हणायचं नाही. तो मुद्दा बरोबर आहे. पण हे कोऑर्डिनेशन करायचं कारभार महाराष्ट्र सरकारला करायचा नाही आहे. सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डायरेक्टिव्स दिले आहेत की 15 दिवसाच्या आत वेगवेगळ्या राज्यांनी त्यांचं म्हणणं कोर्टापुढे मांडायला हवं. मला एवढं आपल्याला निक्षून सांगायचं आहे की 102 नंबरची घटना दुरुस्ती ह्याच्यावरचा वाद हायकोर्टापुढे होता. त्या वादाचा निकाल महाराष्ट्र सरकारच्या बाजूनी लागला गेला. तसंच इतर जे मुद्दे होते, 50% एक्सीड होतं की नाही, हा देखील वाद मुंबई हायकोर्टापुढे होता. आणि त्या वादामध्ये देखील मुंबई हायकोर्टाने सरकारच्या तर्फे निर्णय लावलेला आहे. इतर जे मुद्दे होते की असा प्रवर्ग निर्माण करता येतो का, मराठा हा वर्ग असू शकतो का, तो वर्ग बरोबर निर्माण झाला का, या सर्व प्रश्नांची उत्तरं मराठ्यांच्या फेवरमध्ये म्हणजे सरकारच्या बाजूनी लागलेली आहेत. तरी देखील हे मुद्दे राष्ट्रीय महत्त्वाचे असल्यामुळे, नॅशनल इम्पॉर्टन्सचे असल्यामुळे, ह्या मुद्द्यांसारखेच मुद्दे इतर राज्यात देखील उपस्थित झालेले होते. इतर राज्यात देखील हे चॅलेंजेस झालेले होते. हे सर्व चॅलेंजेस सुप्रीम कोर्टापुढे आहेत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टानं या सगळ्यांचं म्हणणं ऐकणं याच्यात गैर काही नाही आहे. सर्व राज्यांनी एकत्र आर्ग्यू करायचं का? हा काही क्रिकेटचा खेळ नाही की टीम बरोबर खेळते. वकील आपले मुद्दे मांडतात, प्रामुख्याने आर्ग्युमेंट्स ऐकल्या जातात. एका वकिलाने एखादा मुद्दा आर्ग्यू केला की दुसरा माणूस पुन्हा तोच घासत बसत नाही. त्या मुद्द्यांचा निकाल निघतो. आता हा प्रक्रिया सुप्रीम कोर्ट आज सुरू करणार होती. त्यांना वाटतं 15 दिवसानंतर करावी. 15 दिवसात होईल का नाही याच्याबद्दल मी साशंक आहे. आणि ह्याच्याबद्दल पाटलांचं म्हणणं बरोबर आहे की बहुतेक 15 दिवसात होत नाही, याला अजून वेळ लागेल. पण कितीही का वेळ लागेना, तुम्ही देशाच्या जनतेच्या हक्कांबद्दल बोलत असताना फक्त मराठा किंवा फक्त शेड्यूल्ड कास्ट किंवा फक्त जनरल असं घेऊन बसू शकत नाही. संपूर्ण देशाचा विचार करावा लागतोय तिथे. आणि त्या देशाचा विचार करायला 15 दिवसाच्या ऐवजी महिनाभर लागला, 2 महिने लागले, तर काही आम्ही इंग्रजीत म्हणतो तसं हेवन्स आर नॉट गोइंग टू फॉल. कोणावर तरी अन्याय होतो, पण तो अन्याय आज मराठ्यांवर होतो आहे असं मराठ्यांचं व्ह्यू आहे. तोच अन्याय जनरल लोकांबद्दल होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाला ह्याच्यात न्याय द्यावा लागणार आहे. तेव्हा याच्यात सर्वांचं म्हणणं ऐकून घेणं प्राप्त आहे. आणि ही क्रिया सुप्रीम कोर्ट करत आहे. याच्यात सरकारचा आता काहीही रोल नाही. सरकारच्या वकिलांनी उत्तम आर्ग्युमेंट करावं एवढाच त्यांचा रोल आहे. राहिला प्रश्न राजकीय पक्षांचा, ते एकमेकांवर कुरघोडी करत बसू द्यावी त्यांनी. जी धन्यवाद. आपल्या तिघांचे धन्यवाद. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि महत्त्वाचे मुद्दे खरं तर या सगळ्या विषयाला घेऊन आपण मांडले. आपण बघितलं की आता हा सगळा विषय जो आहे तो अर्थात न्यायालयाच्या कक्षेत आहे. एवढीच अपेक्षा आहे किंवा आपण विनंती न्यायालयाला करू शकतो की जी प्रक्रिया आज त्यांनी त्यांच्या आदेशात पुढे मांडलेली आहे ती लवकरात लवकर त्यांनी ती पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून या व्यवस्थेतले जे खोळंबलेले घटक आहेत
त्यांची गैरसोय होणार नाही. मग ते नोकरीसाठी वाट बघणारे तरुण असतील, परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थी असतील, या सगळ्यांचा विचार त्यांनी करावा. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.